समीकरण नंबर 1 4/x अधिक 5/y बरोबर 7. समीकरण दुसरं 3/x अधिक 4/y बरोबर 5. ठीक आहे. आता काय करायचं आहे, समीकरणाचे जे सहगुणक आहेत ते वेगळे काढून घ्यायचे आहेत आपल्याला. 4 वेगळा काढला तिथं काय राहिला 1/x अधिक 5 सहगुणक वेगळा काढला तिथं काय राहिला 1/y बरोबर 7. त्याच पद्धतीने या समीकरणाचे सहगुणक पण वेगळे काढायचे. 3 वेगळा काढला तिथं राहिला 1/x. ठीक आहे. अधिक 4 हा सहगुणक वेगळा काढला तिथं राहिला 1/y बरोबर 5. बघा आता काय करायचं आहे, जिथं जिथं 1/x आहेत त्यांना आपल्याला एक चल द्यायचं आहे, मानायचं आहे. तिथं मानला आपण 1/y च्या ऐवजी m आणि 1/x च्या ऐवजी m आणि 1/y च्या ऐवजी n मानलेलं आहे. ठीक आहे. आता काय करायचं आपल्याला बघा, समीकरण सोडवायचंय कशासाठी आपल्याला m आणि n च्या किमती मिळवण्यासाठी. मग आपण काय करणार, जिथं जिथं पहिल्या समीकरणाला m टाकून ते लिहायचंय. बरोबर आहे. आता पहिला समीकरण हा आहे बघा, 4 लिहिला 1/x च्या ऐवजी काय लिहायचं आपल्याला m अधिक 5 लिहिला 1/y च्या ऐवजी काय लिहायचंय n बरोबर 7. त्याच पद्धतीने दुसरं समीकरण 3 लिहिला 1/x च्या ऐवजी m लिहिला अधिक 4 1/y च्या ऐवजी n लिहिला बरोबर 5. ठीक आहे. आता काय करायचं आपल्याला, m ची आणि n ची किंमत काढण्यासाठी आपल्याला समीकरण सोडवायचे आहेत. समीकरण सोडवताना आपल्याला एका चलाचा लोप करायचा असतो आणि दुसऱ्या चलाची किंमत मिळते. मग 4m आणि 3m यांचे सहगुणक समान आहेत का, नाही. मग त्याच पद्धतीने 5n आणि 4n यांचे पण सहगुणक समान नाहीत. मग त्यांचे सहगुणक समान करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, या समीकरणाला समीकरण नंबर 3 ला 3 ने गुणायचंय. ठीक आहे. बघा या ठिकाणी 4m गुणिला 3 अधिक 5n गुणिला 3 बरोबर 7 गुणिला 3. मग त्यांचा गुणाकार केला 4 त्रिक 12m अधिक 5 त्रिक 15n बरोबर 7 त्रिक 21. ठीक आहे. त्याच पद्धतीने या समीकरणाला 4 ने गुणायचंय. ठीक आहे. बघा 3m गुणिला 4 अधिक 4n गुणिला 4 बरोबर 5 गुणिला 4. त्यांचा गुणाकार करायचंय 3 चौक 12m अधिक 4 चौक 16n बरोबर 5 चौक 20. बरोबर. आता समीकरण नंबर 5 आणि समीकरण नंबर 6 त्याच्यामध्ये पहिल्या पदाचे सहगुणक समान झाले बघा 12m. आता या दोघं समीकरणांची वजाबाकी करून आपल्याला आहे ना m आणि n च्या किमती मिळवण्यासाठी ती क्रिया पुढची करायची. बरोबर आहे. दोघं समीकरण या ठिकाणी लिहून घेतलं. ओके. मग 12m अधिक 15n बरोबर 21, 12m अधिक 16n बरोबर 20. त्यांची वजाबाकी करायची म्हणून वजा वजा वजा. ठीक आहे. 12m मधून 12m गेले 0 म्हणजे तिथं काहीच लिहायची गरज नाही. 15n मधून 16n जाणार नाही. 16n मधून 15n गेले किती राहिले 1n. मग 1 चा जो अंक असतो तो तिथं लिहायची गरज नसते. ठीक आहे. म्हणून आणि मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे 16n चा चिन्ह कोणता आहे ऋण, म्हणून तो चिन्ह या n ला मिळालेला आहे. ठीक आहे. बरोबर 21 मधून 20 केले किती राहिले 1 राहिला. ठीक आहे. आता आपल्याला हा इकडे ऋण आहे तो इकडे येताना धन होईल, हा इकडे धन आहे तो इकडे येताना ऋण होईल. म्हणजे n बरोबर आपल्याला काय मिळेल ऋण 1 मिळेल. ठीक आहे. आता पुढे काय करायचं आपल्याला, जी n ची किंमत मिळालेली आहे ती कोणत्या तरी सोप्या समीकरणामध्ये टाकायची. कोणत्याही समीकरणामध्ये आपण ती एका चलाची मिळालेली किंमत आपण टाकली तरी पण आपल्याला दुसऱ्या चलाची किंमत मिळते. मग आपण काय केलं, एका समीकरणामध्ये टाकायची. याच्यामध्ये टाकू आपण समीकरण नंबर 5 मध्ये. ठीक आहे. समीकरण नंबर 5 मध्ये तो लिहिला आपण 12m अधिक 15n बरोबर 21. ठीक आहे. 12m अधिक 15 गुणिला n ची किंमत काय टाकायची तिथं ऋण 1. मग हा गुणीचा चिन्ह आणि ऋण चिन्ह एकत्र येऊ नये म्हणून हा या कंसाची गरज तिथं पडते. बरोबर 21. 12m वजा 15 बघा 15 1 15
आता हा वजा चिन्ह कुठून आला, ऋण चिन्ह कुठून आला, एक धन एक ऋण यांचा गुणाकार ऋण येतो, बरोबर. बरोबर हा 21. आता हा इकडे ऋण आहे, इकडे येताना धन होईल. याला का बरं इकडे पाठवायचंय, कारण आपल्याला m ची किंमत मिळवायची, म्हणून इकडचे जे पद आहे एक एक करून आपल्याला बरोबर चिन्हाच्या पलीकडे पाठवायचंय. ठीक आहे. आता 12m बरोबर 21, हा इकडे ऋण आहे, इकडे येताना धन झाला. आता 12m बरोबर 21 अधिक 15 बरोबर 36 झाले. पुढे आता m ची किंमत मिळवायची की नाही, आपण हे पद तिकडे पाठवून दिलं, आता हे पण तिकडे पाठवायचंय. हा जो 12 आहे तो m या चलाला गुणिला आहे, हा इकडे गुणिला आहे, तो इकडे येताना भागीला होईल. म्हणजे m बरोबर 36, हा इकडे गुणिला इकडे येताना भागीला झाला. मग 12 त्रिक 36. ठीक आहे. म्हणजे m ची किंमत काय मिळाली आपल्याला, 3. m ची किंमत 3 मिळाली. आता पुढे काय करायचं आपल्याला, n ची किंमत मिळाली, m ची किंमत मिळाली. या दोन्ही किमती आपल्याला कुठे टाकायच्या आहेत, या ठिकाणी, बरोबर. 1/x बरोबर m च्या ऐवजी इथं काय लिहायचंय 3, आणि 1/y बरोबर n च्या ऐवजी काय लिहायची तिथं ऋण 1. ठीक आहे. आता त्या किमती आपण इथं बघा, हे जे आपण इथं लिहिलं 1/x बरोबर m बरोबर 1/x बरोबर m च्या ऐवजी काय लिहिले तिथं 3 बरोबर 1 बरोबर हा जो इकडे भागीला आहे तो इकडे येताना याला गुणिला होईल, कोणाला 3 आला बघा इथं, बरोबर. आता आपल्याला x ची किंमत काढायची, म्हणून आपण काय करणार, हा जो 3 आहे तो या x ला गुणिला येतो, त्याला इकडे पाठवणार आपण. का बरं, कारण हा पण सहगुणक आहे ना हा पण सहगुणक आहे, त्यांना एका बाजूला आणणार, बरोबर आहे की नाही, तेव्हा आपल्याला x ची किंमत मिळेल. म्हणून हा इकडे गुणिला इकडे येताना याला भागीला झाला, म्हणजेच काय मिळेल आपल्याला x बरोबर 1/3. बघा x बरोबर 1/3. त्याच पद्धतीने हे जे पद आहे ते इकडे देणार आपण 1/y बरोबर n, बरोबर. त्यानंतर बरोबर 1/y बरोबर n च्या ऐवजी काय टाकणार आपण तिथं ऋण 1, बरोबर. बरोबर आता हा इकडे भागीला आहे, तो इकडे येताना या ऋण 1 ला गुणिला होईल, बरोबर. बघा बरोबर ऋण 1 गुणिला y. आता आपल्याला y ची किंमत काढायची, म्हणून आपण याला काय करणार, या सहगुणकाला या सहगुणकाकडे पाठवणार, बरोबर आहे की नाही. मग हा ऋण 1 जो आहे तो y ला गुणिला आहे, तो इकडे येताना याला भागीला होणार, म्हणजे y बरोबर 1/1. बघा y बरोबर ऋण 1/1. तर याला परत पुढे भाग द्यायचा, 1 1 1, हा ऋण चिन्ह याला मिळेल. म्हणजे y ची किंमत काय मिळाली आपल्याला ऋण 1. y ची किंमत ऋण 1. ठीक आहे. या पद्धतीने आपल्याला x ची किंमत मिळालेली आहे 1/3 आणि y ची किंमत मिळालेली आहे ऋण 1. ओके.